नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आज आपला दुसरा सेकंड मोल्ट आहे तो आपण पास करणार आहे. तर यासाठी आपण त्याच्यावरती आळीवरती आपल्याला टेस्टिंग घ्यायची असती, जेणेकरून की जे काही बेडमध्ये व्हायरस आहेत ते व्हायरस म्हणजे निर्जंतुकीकरण करण्यासाठी आपल्याला विजेता सप्लिमेंट जे आहे याचं आपल्याला टेस्टिंग घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये असतं लाईन पावडर असते, ब्लिचिंग आणि फॉर्मिलिन याचं कॉम्बिनेशन म्हणजे विजेता सप्लिमेंट आहे. तर ह्यासाठी आपण काय करणार आहे, की अशा प्रकारे आपण बागायतर घेतलेला आहे. तर याचं आपण डस्टिंग घेतलेलं आहे, टोटल अशा बेडवरती डस्टिंग घेतलेलं आहे. अशा पद्धतीने आपण हलक्या हाताने एकदम असं पूर्ण बेडवरती हे टेस्टिंग घ्यायचंय. तुम्ही बघू शकता आता जो मोल्ट आहे तो मोल्ट हा जो मोल्ट आहे तो आता ह्याचा जो मोल्ट आहे तो टोटल उठलेला आहे. तर आळीची जी चोच आहे ती चोच अगदी मोठी झालेली आहे. आळीची चोच ज्यावेळेस मोठी होती म्हणजे जे तोंड आहे त्याचं मोठं झाल्यानंतर आपण ओळखू शकता की मोल्ट पास झालेला आहे. यानंतर काय करायचंय, ह्या हॅचिंगच्या जाळ्या आहेत आपल्या. तर ह्या हॅचिंगच्या जाळ्या ज्या आहेत त्या आपण अशा बेडवरती टाकून घ्यायचे, जेणेकरून जे काय वेस्टेज किंवा डॅमेज झालेली आळी वगैरे आहे ती आळी खाली राहील आणि ज्या आळीचा मोल्ट अजून पास झालेला नाही अशी जी आळी आहे, जी खराब आळी आहे ती आळी खालीच राहणार आहे. अशा पद्धतीने ह्याच्या जाळ्या आहेत, ह्याच्या जाळ्या आपण बेडवरती टाकून घेऊ आणि ह्या जाळ्या टाकून घेतल्यानंतर पावडर मारून जाळ्या टाकून घेतल्यानंतर आपल्याला 20 ते 25 मिनिटांनी ह्याला जे खाद्य आहे ते आपल्याला पाला कुट्टी करून म्हणजे आपण चॉपिंग करून घेतलेला आहे. साधारणतः 1 mm ह्या हिशोबाने आपण चॉपिंग केलेला पाला तो आपल्या ह्या बेडवरती टाकून घ्यायचा. तर शेतकरी मित्रांनो, हा आपला चॉपिंग केलेला पाला आहे कुट्टी मशीन. त्या कुट्टी मशीन आपण पाला जो आहे तो बारीक करून घेतलेला आहे आणि हा गुळून घेतलेला पाला आहे आणि त्यातून हे जे काड्यांचं जे वेस्टेज आहे ते आपण एका बाजूला गुळून घेतलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, त्यानंतर आपण ह्या जाळ्या टाकलेल्या आहेत त्याच्या अगोदर 20 ते 25 मिनिटं झालेले आहेत आपल्याला पावडर मारून. तर अशा पद्धतीनं आपल्याला आळ्यांना जे ते म्हणजे खाद्य द्यायचं आहे. हे खाद्य दिल्यानंतर आपल्याला 1 ते 1.5 तासानं ह्याच्या ज्या जाळ्या आहेत त्या जाळ्या उचलून घेणार आहेत आपण. असं संपूर्ण बेडवरती व्यवस्थित असं खाद्य द्यायचं आहे, जेणेकरून कडक करून सगळ्या आळ्यांना खाद्य भेटलं पाहिजे. ज्या चांगल्या आळ्या आहेत त्या सर्व वर येतील, जे डॅमेज ज्या आहेत त्या खाली राहणार आहेत. ह्या जाळीचा एक विशेष फायदा आहे, जेणेकरून तुमची जी बॅच आहे त्या बॅचला प्रॉब्लेमॅटिक जे कीटक आहेत ते त्रास देणार नाहीत.